Naukri.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। मुंबईतल्या नोकरीसाठी गुजराती मारवाड्यांना प्राधान्य देण्यात आले। यावर मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। Naukri.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे आता नवा वाद सुरू झालाय। मुंबईतल्या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आलाय। अहमदाबादमधल्या भरती एजन्सीकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतून मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। जाहिरातीत काय आहे? एजीएम आणि अकाउंट्स फायनान्स पदासाठी भरती, वार्षिक 20 ते 25 लाखांचं वेतन, नोकरी मुंबईत, फक्त गुजराती मारवाडी अर्ज करू शकतात। सोशल मीडियावरील या जाहिरातीवरनं संतापाची लाट बघायला मिळते। कंपनी चालू ठेवायची असेल तर विचार करावा असा इशाराच संदीप देशपांडेंनी दिलाय। बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहेत। उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा। अशी जाहिरात असेल तर नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जो कोण कंपनीचा मालक असेल त्याला बोलवून घेऊन काय निर्देश द्यायचे ते देऊ। मराठी तरुणांनी जायचं कुठे असा सवाल मराठी एकीकरण समितीने केलाय। पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार झाल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केलाय। कंपनी शोधून संबंधितांचं कानफाट फोडणार असल्याची भाषा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांनी केली आहे। यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी। मराठी माणसाने कुठे जायचं? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफाड फोडणार। कायद्याने देखील सर्वांना समान हक्क समान न्याय आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच सर्व काही काम झालं पाहिजे।